सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राघव आपल्या आईला उमाला म्हणत असतो की आई, आप्पा आता जरी नाराज असतील ना तरी तू काळजी करू नको. त्यांची नाराजगी लवकरच दूर होईल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुला मी आता प्रॉमिस करतो की आप्पांना जसं हवंय ना त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं, म्हणजे थाटामाटात धूमधडाक्यात त्यांच्या मुलाचं लग्न व्हावं अशी आप्पांची मनापासून इच्छा आहे. म्हणून मी तुला प्रॉमिस करतो की आप्पांच्या इच्छेविरोधात मी कधीच जाणार नाही. मी तेव्हा आप्पांनासुद्धा प्रॉमिस केले आणि आता मी तुलाही प्रॉमिस करतो. आप्पा सांगतील त्याच मुलीशी मी लग्न करेन. आप्पा बोलतील तीच मुलगी या घरची सून होईल आणि त्यांना जसं हवंय ना तसंच लग्न होईल, असं आता त्याने उमाला प्रॉमिस दिलेलं असतं. तेव्हा उमा म्हणते, म्हणून तर मी म्हणते ना की माझा राघव, माझं शेंडेफळ, सगळ्यात गुणी बाळ आहे. तो सगळ्यांचा विचार करतो. शिवनात आता रागवलेला असतो म्हणून तो कुठल्याही कार्यक्रमाला विरोध करत नाही, पण कुठल्याही कार्यक्रमामध्ये सामीलसुद्धा होत नाही. पण इथे आता राघवला ही गोष्ट समजलेली असते आणि म्हणून तो आपल्या वडिलांचं मन राखतो. तो म्हणतो की काहीही झालं तरी मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाणार नाही. मी त्यांचा मान सन्मान ठेवणारच. तर इथे आजी सगळं काही वरती गॅलरीमध्ये उभं राहून बघत असते. म्हणत असते की माझी उमा ही लोकांवरती प्रेम करणारी आहे, माणसं जोडणारी आहे. तिला सूनसुद्धा तशीच भेटले. ती नेहमी आनंदी असते ना, म्हणून तुझं घरसुद्धा किती हसतं खेळतं आहे, किती आनंदी आहे. तिला सूनसुद्धा अगदी मन मिळावूच भेटली. त्यानंतर इथे छाया येते आणि म्हणते, आई अहो चला कधीच्या उभ्यात, जेवायला चला ना. त्यानंतर तिचं लक्ष जातं आणि ती म्हणते, आई बघा ना यांचं घर कसं हसतं खेळतं दिसतंय की नाही. आणि ती कोण मोठी मुलगी वृंदा पण आली आहे का? बरं झालं. आणि बघा ना किती छान सगळेजण एकत्र इथे आता सगळे खेळ एन्जॉय करतायत. पण हे काय, उमाताई आणि शिवनाथदादा कुठे आहेत? मला असं वाटतंय शिवनाथदादांनी अजून हे लग्न स्वीकारलेलं नाही वाटतं. तेव्हा ती म्हणते, जाऊ दे, त्यांचा राग कधी जायचा काय माहिती. बरं आई, चला आता जेवायला चला. त्यांना एकत्र बघून, हसताना खेळताना बघून तुमचं पोट भरलं असेल, पण थोडंसं खायला तर लागेल ना. तेव्हा आजी आणि छाया ह्या दोघींना सुद्धा आनंद झालेला असतो की आपली सगळी मुलं इतकी आनंदात आहेत. त्यानंतर इथे पिहू आणि आता श्री दोघे खेळ खेळून खेळून आता थकलेले असतात. तेव्हा सुपारी कुठल्या हातात ठेवले हे ओळखायचं. तेव्हा पिहू ओळखत असते आणि इथे राघव म्हणतो, बास आता बास झालं, चला तुमच्यासाठी आता दुसरं सरप्राईज आहे. श्री म्हणतो, अजून सरप्राईज? अरे चला चला आता बास झालं. तो म्हणतो, नाही चल, हे सरप्राईज तुम्हाला खूप आवडणार आहे. आणि तो आपल्या भावाचे डोळे बंद करतो. त्यानंतर इथे पिहूचे डोळे बंद करते वेदा आणि त्यांना दारापाशी घेऊन येते आणि डोळे उघडतात तर काय, त्यांची रूम ही संपूर्णपणे डेकोरेट केलेली असते. त्यांची रूम सजवलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पिहू म्हणते की अरे वा, तुमचं हे सरप्राईज मला खूप जास्त आवडले. तेव्हा श्री म्हणतो, का मगाशी जे सरप्राईज दिलं ते तुला आवडलं नाही का पिहू? तेव्हा पिहू म्हणते, नाही ते आवडलं, पण हे पण मला आवडलं. तेव्हा इथे वेदा म्हणते, ही सगळी सजावट आहे ना मी केले, हे मी सरप्राईज दिले. तेव्हा राघव म्हणतो, हो का, आणि आम्ही मदत नाही केली तुला? एकटीने केलं सगळं, म्हणजे मेहनत करणार आम्ही आणि क्रेडिट घेणार तू. तेव्हा इथे वेदा म्हणते, बरं बाबा ठीक आहे, आम्ही तिघांनी मिळून ही रूम सजवले, मग तर झालं. तो म्हणतो, हां असं बोलायचं. तो म्हणतो, बरं बरं चला आता आतमध्ये चला. तेव्हा इथे दारामध्ये उभी राहिलेली असते वृंदा. ती म्हणते, अय आतमध्ये पाऊल पण ठेवायचं नाही, आत्ता काय? तेव्हा मामा म्हणतात, आता काय मधुचंद्र? ती म्हणते, हो पण अजून वेळ आहे, लगेच आतमध्ये पाऊल ठेवायचं नाही. तो म्हणतो, का मग काय करायचं? ती म्हणते, आधी 5,000 रुपये ठेवायचे माझ्या हातामध्ये आणि हिने चांगला एक कडक उखाणा घ्यायचा, त्यानंतरच रूममध्ये पाऊल ठेवायचा.
तेव्हा राघव म्हणतो, अरे वा उखाणा, घ्यावा लागेल घ्यावा लागेल. तुम्ही बघताय ना सगळेजण, जेव्हापासून ताई आली की नाही आपली वृंदाताई, तेव्हापासून घरामध्ये कशी एनर्जी आली नाही का. ती म्हणते तेवढ्यातच बंटी मामा म्हणतात, अरे पण हे काय हिचं, सगळी तयारी केली आपण, सरप्राईजेस दिलेत आपण आणि पैसे घेणार ही. तेव्हा राघव म्हणतो, मामा अरे ती आली घरामध्ये इतकं भांडण केलं, त्याचे आता पैसे घ्यायला नको का. ती म्हणते, अय काय झालं, काय बोलताय आणि कुणाबद्दल बोलताय. राघव म्हणतो, अगं कुणाबद्दल नाही ताई, तू आलीस म्हणून मी म्हणतोय ना, घरात कशी एनर्जी आली तेच मामा पण म्हणतोय. बरं बरं ठीक आहे, आता 5,000 रुपये दे चल. तेव्हा श्रीकडे पैसेच नसतात. तेव्हा इथे बंटी मामा आपल्या पॉकेटमधून 5,000 रुपये काढतो आणि हळूच श्रीच्या हातावरती ठेवतो. आणि मग इथे श्री ते 5,000 रुपये आपल्या आता पॉकेटमधून काढल्याचं नाटक करतो आणि म्हणतो, ताई किती हवेत तुला. ती म्हणते, 5,000 रुपये, 1 रुपया पण कमी घेणार नाही. आणि मग तो ते पैसे आता तिच्या हातामध्ये काढून देतो आणि म्हणतो, हे घे, मोजून घ्या ताई. तेव्हा ती पैसे मोजते सुद्धा, तर बरोबर 5,000 रुपये असतात. आता वेळ आलेली असते पिहूला उखाणा घ्यायची. तेव्हा तिला उखाणा घेता येत नसतो. तेव्हा राघव एका पेपरवरती लिहून तिला दाखवतो आणि तिला वाचायला सांगतो. त्याच्यावरती लिहिलेलं असतं, श्रीधररावांचं नाव घेते, त्यांना आहे वृंदावंशांची साथ, दिले ना आता पैसे, घ्या ना आम्हाला आत. असा उखाणा आता त्याने लिहून तिला वाचायला सांगितलेला असतो. त्यानंतर राघव म्हणतो, अरे वा वा वा, मस्त उखाणा होता, खूपच भारी, चला आता या बरं आतमध्ये. तेव्हा तिथे येतात माई आणि त्या म्हणतात की, मंदा मावशी असं कसं तुम्ही आत जाणार. अरे आत्ताच्या गोष्टीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते, ते आणलेत का तुम्ही, आहे तुमच्याकडे. तर काय नाही आणले आम्ही. अरे दुधाचा ग्लास, आजच्या दिवशी दुधाचा ग्लास खूप महत्त्वाचा आहे, घ्या बरं घ्या. तेव्हा इथे पिहू हसायला लागते. तेव्हा वृंदा म्हणते, आहे इथे आता हसायचं नसतं, लाजायचं असतं. तेव्हा मंदा मावशी म्हणते, नाही नाही, आमच्याकडे लाजायला जास्त वेळ नाही, काही गरज नाही आहे लाजायची. घे बाळा पिहू, दुधाचा ग्लास घे, आम्हाला लवकर लवकर नातवंड हवेत, त्यामुळे लाजण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. तेव्हा राघव म्हणतो, बास झालं आता तुमचं, चला चला ह्या दोघांना पाठवा रूममध्ये, आपण आता बाहेर चला. तेव्हा सगळेजण आता बाहेर येतात. तेव्हा इथे वृंदा उगाचच माधवला दुखावते. ती म्हणते, माधव खरं सांगू का, आता मी श्रीकडून 5,000 रुपये घेतले. खरं तर हे 5,000 रुपये मला तुझ्याकडून घ्यायचे होते, पण काय करणार, पहिला नंबर श्रीने लावला, मग त्याच्याकडूनच घेतले. त्यानंतर इथे माधव काहीच बोलत नाही. तो म्हणतो, मी आहे माझ्या रूममध्ये. तेव्हा उमा म्हणते, वृंदा आता तुला माधवाला दुखवायची काही गरज होती का, का बोललीस तू त्याला. ती म्हणते, मी काय चुकीचं बोलले, योग्य तेच बोलले ना, मी आहे मी माझ्या रूममध्ये फ्रेश होते. त्यानंतर इथे राघव म्हणत असतो की, मामा चल, आपल्याला आपलं काम करायचं आहे. तेव्हा इथे वेदा म्हणते, मी पण येते तुमच्याबरोबर. तेव्हा राघव म्हणते, आहे तू कशाला आमच्याबरोबर आता. ती म्हणते, असं काय रे दादा, मला पण घ्या ना तुमच्या टीममध्ये. तो म्हणतो, नाही आता संपलं, सरप्राईजेस आता संपले. तू आता एक काम कर, वृंदाताई बरोबर तुझी टीम तयार कर आणि तुम्ही एकमेकींबरोबर सरप्राईज खेळा, चालेल ना. त्यानंतर इथे श्री आणि त्याचबरोबर पिहू या दोघांची आज इथे आता वेडिंग नाईट असते. त्यामुळे इथे दोघेजणं छान वेळ घालवत असतात, रोमॅन्टिक झालेले असतात. आणि तेव्हा बिचारा माधव आपल्या रूममध्ये उदास बसलेला असतो, कारण ती वृंदा मूर्ख त्याला दुखावत असते. तेव्हा राघव म्हणतो, आता बघ दादा, आता मज्जा बघ, तुझा मोबाईल दे ना, दे ना तुझा मोबाईल. तेव्हा राघवने आपला मोबाईल तिथे ठेवलेला असतो आणि त्यानंतर त्याने अशी रिंगटोन ठेवलेली असते, कुत्रे भुंकतायत. त्याचबरोबर इथे आता वेगवेगळे आवाज त्याने ठेवलेले असतात. तेव्हा तो माधवच्या मोबाईलवरून फोन करतो आणि जेव्हा जेव्हा इथे राघव आणि पिहू रोमॅन्टिक होतात, तेव्हा जोरात कुत्रे भुंकायचा आवाज येतो. त्याचबरोबर इथे म्हणजे अगदी गाढव ओरडतोय असा आवाज येतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते आवाज ऐकल्यानंतर दोघेही आता डिस्टर्ब होतात, हा आवाज कसला आहे म्हणून इथे शोधाशोध सुरू होते. इथे आता रोमॅन्टिक होता होता श्रीची हालत खराब होते, कारण तो आता मध्येच घाबरत असतो, आवाज आला की तो घाबरत असतो.
तेव्हा पिहू आणि श्री दोघे दोघे रूममध्ये शोधत असतात की आवाज कुठून येतोय. तेव्हा श्री म्हणतो, पिहू हे बघ, रूममध्ये बघ काय ठेवलंय. तेव्हा इथे पिहू हसायला लागते. तेव्हा इथे श्री म्हणतो, तू काय हसतेस? आता या राघवला मी सोडत नसतो. हे संपूर्ण कारस्थान राघवचंच आहे. पिहू म्हणते, जाऊ दे ना श्री, त्यांनी गंमत केली असेल, राहू दे. तो म्हणतो, नाही नाही, आज मी याला सोडत नसतो. तेव्हा श्री म्हणतो, राघव बाहेर ये, आत्ताच्या आत्ता बाहेर ये. तेव्हा श्री म्हणतो, माधवदादा अरे चल ना, तू पण बाहेर चल, आता खूप मज्जा येणार आहे. श्रीला राग आला असेल माझा, मला मारतोय की काय तो आता, चल बघू चल. तेव्हा इथे राघव आणि त्याचबरोबर माधव आणि बंटी मामा तिघे पण हसत बाहेर येतात. ते म्हणतात, काय रे काय झालं श्री? तेव्हा श्री त्याच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो, हे काय आहे, काय आहे समद? आई कुठे आहे? आई इकडे ये. तेव्हा उमा म्हणते, काय रे श्री काय झालं? तेव्हा इथे राघव म्हणतो, श्री अरे बोल ना, बोल काय झालं? तेव्हा राघव म्हणतो, आई आता मी माझ्या रूममध्ये जातच नसतो. तेव्हा उमा म्हणते, का र काय झालं? सरप्राईज आवडलं नाही का तुला? तो म्हणतो, नाही सरप्राईज मला आवडलं, पण आता मी जात नसतो. कारण ह्या राघवने काय केले तुला माहिती आहे? अगं आहे, हा मोबाईल ठेवला होता माझ्या रूममध्ये आणि ह्याच्यामध्ये कुत्रे भुंकायचा आवाज येतोय, गाढव भुंकायचा आवाज येतोय. माहिती आहे का तुला? वेगवेगळे आवाज लावून ठेवले त्याच्यामध्ये. मला किती भीती वाटली. तेव्हा बंटी मामा म्हणतात, खोटं बोलायचं नाही हा श्री, त्याच्यामध्ये गाढव कुठे रे ओरडतोय? गाढवाचा आवाज नाही आहे त्याच्यामध्ये. तेव्हा इथे श्री म्हणतो, बंटी मामा तू तर गप्पच बस. मला ना तुम्हाला दोघांनासुद्धा आता चांगलं असं तुडवून तुडवून मारायचं आहे. थांबा तुम्हाला मारतो. तेव्हा राघव म्हणतो, गप, मला मारशील तू? मला? अरे थोडीशी गंमत केली तर काय झालं रे? एवढा राग आला का तुला लगेच? हां, मला मारायच्या आधी लक्षात ठेव, मी तुझा लहान भाऊ आहे. पण लहान भाऊ जरी असलो ना, तरी मी तुमचं लग्न लावून दिलं आहे, समजलं ना? तो म्हणतोय, गप्प बस, तेच तेच की आता सारखं बोलणार आहेस? लग्न लावून दिलंस म्हणून काय आम्हाला आता त्रास देत राहणार का? आई बघतेस ना तू याने काय केले. तेव्हा उमा म्हणते, राघव ह्याला काय म्हणतात? असं वागतं का कोणी? तो म्हणतो, आई थोडी गंमत केली तर काय झालं गं? तेव्हा इथे मंदा मावशी येते आणि म्हणते, बरं बरं थांबा, तुम्ही दोघे जण काय ऐकणार नाही ना? मी आता साहेबाला हाक मारते. साहेबा, साहेबा. तेव्हा राघव म्हणतो, बरं बरं बाबा, सॉरी श्री, परत मी असं करणार नाही, चूक झाली माफ कर. पण मंदा मावशी, तुझ्या साहेबाला लगेच बोलवायची काय पण गरज नाही, कळलं ना? साहेबाला बोलू नकोस. आता परत मी असं नाही करणार. जा जा, तू तुझ्या रूममध्ये जा, आता कसलेच आवाज ऐकू येणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या गोष्टी सुरळीत झालेल्या असतात. तर पुढील भागामध्ये इथे आता पिहू म्हणत असते की श्री, तू आधी रूममध्ये जा आणि आंघोळ कर. तुला माहिती आहे ना, आपणना सगळं वेळेत लागतं, त्यामुळे आंघोळ कर, जा लवकर तयार हो आणि नाश्त्याच्या वेळेला बाहेर ये. उगाच टाईमपास करू नको. आपणना जसं आवडतं या घरात सगळं तसंच झालं पाहिजे. त्यानंतर इथे आता श्री मुद्दामून म्हणत असतो, अगं पिहू टॉवेल दे ना, अगं पिहू टॉवेल दे ना. तेव्हा तिथे राघव आलेला असतो. तो टॉवेल घेतो आणि इथे आता त्याच्या हातामध्ये देतो. तेव्हा तो हळूच त्याचा हात पकडायला जातो आणि म्हणतो, अरे बापरे, एवढा भारी हात झाला आहे. काय गं पिहू, काय गं सकाळी एवढं नाश्त्याला काय खाल्लंयस तू? इतका हात जड लागतोय तुझा. तेव्हा इथे तो तिला खेचता खेचता आता इथे राघवच श्रीला खेचतो आणि बाहेर घेतो. तर इथे छायाला तिची मुलगी अन्विता सांगत असते की ममे, तुला माहिती आहे का, तू माझ्या रूममध्ये आली होतीस, तुला कोणीतरी भूत दिसलं होतं. ती म्हणते, हां त्याचं काय? ते म्हणते, अगं ते भूत नव्हतं, माझ्या रूममध्ये आहे ना राघव आणि ती पिहू आली होती. ती म्हणते, काय? तेव्हा पद्मा त्यांचं बोलणं ऐकते आणि पद्मा म्हणते, काय? ते दोघेजण आपल्या घरामध्ये आले होते, त्यांची एवढी हिंमत. त्यानंतर ही गोष्ट भास्करला समजते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, छाया आणि अन्विता दोघीजणी प्रचंड घाबरलेले असतात, कारण ही गोष्ट त्यांना कळू द्यायची नसते आणि नको त्याच माणसांना कळलेली असते. तेव्हा इथे भास्कर म्हणतो, आता त्या राघवला मी सोडत नसतो. त्याची एवढी हिंमत की ते दोघेजण आपल्या घरामध्ये आले. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता लपवण्यात आलेलं सत्य अन्विताच्या चुकीमुळे, तिच्या मूर्खपणामुळे पद्मा आणि भास्करपर्यंत समजलेले असते आणि ते दोघेजण इतके चिडलेले असतात की आत्ताच्या आता राघवला याचा जाब विचारायचा, असं भास्कर म्हणतो. त्याची हिंमतच कशी झाली
आपल्या घरामध्ये पाऊल ठेवायची. आणि हे सगळं बोलत असताना पद्माच्या डोक्यामध्ये आता एक वेगळाच प्लॅन सुरू झालेला असतो.